नमस्कार रसिक श्रोते हो, आपणा सर्वांना या नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. आता या संवत्सरारंभी आजच्या दिवशी आपण सर्वांनी गुढी उभी केली असेलच आणि त्या गुढीचं आपल्याला पूजन करायचं आहे. ते पूजन मी आपल्याला सांगणार आहे आणि ते आपण करायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: पळी, फुलपात्र, तांब्या भरून पाणी, ताम्हण, गंध, फूल, हळद, कुंकू, अक्षता, हार हे सर्व तयारी घेऊन आपण पूजेसाठी तयार व्हा. मी आपल्याला आता पूजा सांगतोय. आपण जी गुढी उभी करतो त्या गुढीसाठी एक कळकाची काठी, बुडाला जाड असते, टोकाशी लहान असते, अशी त्या काठीला स्नान घालतात, तिला तेल लावतात आणि मग त्या काठीच्या टोकावरती एक रेशमी वस्त्र, एक हार, एक साखरेचा हार, एक लिंबाचा फाटा आणि एक धातूचं पात्र, त्यामध्ये कुठलीही धातू उपलब्ध असेल ती चालते. या पद्धतीने ती तयार करून बांधून ठेवायची असते. अशी तुम्ही तयार केलेली असेलच. आता आपण पूजेचं साहित्य घेऊन त्या ठिकाणी यावं. मी पूजा सांगतो आहे, त्याप्रमाणे तुम्ही पूजा करा. चला, आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. डाव्या हाताजवळ पळी भांड, त्यामध्ये पाणी घेऊन उजव्या हातासमोर ताम्हण घ्या. डाव्या हाताने उजव्या हातावर पळीने पाणी घ्यायचं, 3 वेळेला प्यायचं आणि चौथ्यांदा ताम्हणामध्ये सोडायचं. करा सुरू. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. आता ताम्हणामध्ये सोडायचं. गोविंदाय नमः. आता हात जोडा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः, श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. सर्वांनी आपलं नाक उजव्या हाताने धरायचं आणि प्राणायाम करायचा. प्राणायामः. आता दोन्ही कानाला उजव्या हाताने स्पर्श करा. आपो ज्योती रसोमृतम ब्रह्मभूर भुवस्वरोम. सगळ्यांनी नमस्कार करा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वत्मन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके चान्द्रमानेन विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे सौरवसन्त ऋतौ चैत्रमासे शुक्लपक्षे प्रतिपद्यां तिथौ अद्य वासरः भानुवासरे रेवती दिवस नक्षत्रे ऐन्द्रयोगे बालवकरणे मीनस्थिते वर्तमाने चन्द्रे मीनस्थिते श्रीसूर्ये वृषभस्थिते देवगुरौ. एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता सर्वांनी म्हणायचं. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं मम सकुटुम्बस्य सपरिवारस्य आयुरारोग्य पुत्रपौत्रादि ऐश्वर्य
अभिवृद्ध्यर्थं संवत्सरारंभे ब्रह्मध्वजपूजनं तथा च पंचांगस्थ गणपतीपूजनं च करिष्ये. हातामध्ये अक्षता घ्या उजव्या हातात आणि डाव्या हाताने पडीने उजव्या हातावर पाणी घ्यायचं. अक्षतेसकट ते पाणी ताम्हनात सोडायचं. पूजनमहं करिष्ये. पुन्हा एकदा पळीभर पाणी आपल्या हातावरून ताम्हनात सोडा. निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणं च करिष्ये. हात जोडून गणपतीचं स्मरण करायचं. महागणपतये नमः. निर्विघ्नमस्तु. एकदा नमस्कार करा. आता हातामध्ये अक्षत घ्यायची आणि मी सांगितल्यानंतर ती अक्षत गुढीच्या मुळाशी व्हायची. ब्रह्मध्वजाय नमः ध्यानं समर्पयामि. ब्रह्मध्वजाय नमः आवाहनं समर्पयामि. ब्रह्मध्वजाय नमः आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. आता अक्षत गुढीच्या मुळाशी वहा. आता फुलपात्रातलं पहिलं पाणी टाकून द्या आणि फुलपात्रामध्ये दुसरं चांगलं पाणी घ्या. उजव्या हातानं पळीनं 5 वेळेला गुढीच्या मुळावर पाणी घालायचं आहे. ब्रह्मध्वजाय नमः पदयोः पाद्यं समर्पयामि. ब्रह्मध्वजाय नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. ब्रह्मध्वजाय नमः अर्घ्यान्ते आचमन्यं समर्पयामि. ब्रह्मध्वजाय नमः स्नानं समर्पयामि. ब्रह्मध्वजाय नमः स्नानोत्तरेण आचमन्यं समर्पयामि. ब्रह्मध्वजाय नमः. आता अक्षर व्हायची. सुप्रतिष्ठितमस्तु. सुप्रतिष्ठापनार्थे वस्त्रोपवस्त्रार्थे उपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि. ब्रह्मध्वजाय नमः. आता गंध लावायचं गुढीच्या मुळाशी. ते लावत असताना उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने लावायचं. अनामिकेने लावावं. ब्रह्मध्वजाय नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. ब्रह्मध्वजाय नमः अक्षत व्हायची. अलंकरणार्थान् अक्षतान् समर्पयामि. ब्रह्मध्वजाय नमः. आता गुढीला हळद कुंकू लावायचं किंवा व्हायचं. ब्रह्मध्वजाय नमः हारिद्रादि कुंकुमंच सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आता अष्टगंध गुलाल बुक्का यापैकी जे उपलब्ध असेल ते सर्व गुढीला व्हायचं. ब्रह्मध्वजाय नमः नानाविध परिमल द्रव्याणि समर्पयामि. ब्रह्मध्वजाय नमः. आता जे काही फूल जवळ असेल ते फूल गुढीच्या मुळावर व्हायचं. ब्रह्मध्वजाय नमः पूजार्थे पुष्पं समर्पयामि. फूल वाहिल्यानंतर उदबत्ती लावून घ्या. निरांजन त्याबरोबर लावून घ्या आणि मग पहिल्यांदा उदबत्ती ओवाळा. ब्रह्मध्वजाय नमः धूपं समर्पयामि. उदबत्ती ओवाळून झाल्यानंतर निरांजन ओवाळायचं आहे. ब्रह्मध्वजाय नमः दीपं समर्पयामि. निरांजन ओवाळून झाल्यानंतर नैवेद्यासाठी तुम्ही जे काही घेतलं असेल, एखादं फळ, दूध, साखर, गूळ, खोबरं जे काही असेल ते तिथं समोर पळीने पाणी घाला. चौकोनी मंडल करा. त्यावरती नैवेद्याचं पात्र ठेवा. त्याच्या भोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यार्थे अंशतः खाद्य नैवेद्यं समर्पयामि. सत्यं त्वरतेन परिषिञ्चामि. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. एक पळीभर पाणी तामनामध्ये आपल्या हातावरून सोडा. मध्ये पानीयं समर्पयामि. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः.
2 वेळेला आपल्या हातावरून ताम्हनात पाणी सोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि. आता 2 पानं, सुपारी, सुटे पैसे असा एक विडा गुढीजवळ ठेवायचा आहे. ते नसेल तर 1 सुपारी आणि सुटे पैसे एवढं ठेवा तरीही चालेल. त्याच्यावर थेंबर पाणी सोडायचं. मुखवासार्थे पूगी फल तांबूलम समर्पयामि, ब्रह्मध्वजाय नमः. आता निरांजन पुन्हा एकदा ओवाळायचं. ब्रह्मध्वजाय नमः, मंगलमहानीलांजनदीपं समर्पयामि. निरांजन ओवाळून झाल्यानंतर हातात अक्षत फूल घ्या आणि गुढीला वाहा. ब्रह्मध्वजाय नमः मंत्रपुष्पं समर्पयामि. आता अंगाभोवती 1 प्रदक्षिणा घालायची. ब्रह्मध्वजाय नमः प्रदक्षिणान नमस्कारान समर्पयामि. आता हात जोडून मी सांगतोय ती प्रार्थना म्हणायची. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्ग्रहं मंगलं कुरु. ब्रह्मध्वजाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा वाकून. नमस्कारं समर्पयामि. आता 1 पळीभर पाणी घ्या, आपल्या हातावरून ताम्हनामध्ये सोडायचं. अनेन कृतपूजनेन ब्रह्मध्वज प्रीयताम. ही झाली ब्रह्मध्वजाची म्हणजे गुढीची पूजा. आता हे पूजेचं सगळं साहित्य घेऊन तुम्ही देवाजवळ पाटावरती पंचांग ठेवलं असेल तिथे जायचं आणि बसायचं. आता आपल्याला पंचांगस्थ गणपती पूजन करायचं आहे. आपण पूजेचं साहित्य घेऊन देवासमोरील पाटावर पंचांग मांडून ठेवलेलं आहे त्यासमोर येऊन आसनावरती बसायचं आहे. बसल्यानंतर पुन्हा पळी, पंचपात्री आणि ताम्हण आपल्याजवळ घ्यायचं आहे. सुरुवातीला हातात अक्षत घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पंचांगस्थ महागणपतये नमः. ध्यायामि ध्यानम् आवाहनं समर्पयामि, आसनं समर्पयामि. हातातल्या अक्षता पंचांगावरील गणपतीवर वहा आणि नमस्कार करा. पंचांगस्थ गणपतये नमः. 1 फूल हातात घ्यायचं. त्या फुलाने पळीत पाणी घेऊन ते पंचांगावरतील गणपती आहे त्यावरती शिंपडायचं 1 वेळेला. पंचांगस्थ गणपतये नमः स्नानं समर्पयामि. आता अक्षत वहा. पंचांगस्थ गणपतये नमः सुप्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामि. आता गंध लावायचा. पंचांगस्थ गणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. हळद कुंकू हेही तिथे व्हायचं आहे. पंचांगस्थ गणपतये नमः हारिद्रादि कुंकुमंच सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. 1 दुर्वाची जुडी असेल तर ती आणि तांबडं फूल हेही व्हायचं आहे. पंचांगस्थ गणपतये नमः दूर्वांकुरं रक्तपुष्पं समर्पयामि. पंचांगस्थ गणपतये नमः. 1 उदबत्ती लावा, त्याबरोबर निरांजन लावा. आता पहिल्यांदा उदबत्ती ओवाळायची. पंचांगस्थ गणपतये नमः धूपं समर्पयामि. त्यानंतर निरांजन लावलेलं आहे ते घेऊन ओवाळा. पंचांगस्थ गणपतये नमः दीपं समर्पयामि. आता गूळ खोबरं हे नैवेद्याला घ्यायचं आहे आणि ते एका पात्रामध्ये घेऊन पाण्याने चौकोन करा तिथे खाली. त्याच्यावर तिथे गूळ खोबऱ्याचं पात्र ठेवा. त्याच्या भोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा. पंचांगस्थ गणपतये नमः नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. सत्यं त्वरतेन परिषिञ्चामि. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः
ब्रह्मणे नमः. एक पळीभर पाणी सोडा आपल्या हातावरून तामणामध्ये. मध्ये पानीयं समर्पयामि. पंचांगस्थ गणपतये नमः. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. 2 वेळेला आपल्या हातावरून तामणामध्ये पाणी सोडा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि. अक्षता आणि फुलं हातात घेऊन पंचांगस्थ गणपतीवरती वहा. पंचांगस्थ गणपतये नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. आता हात जोडून प्रार्थना करायची. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. पंचांगस्थ गणपतये नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. नमस्कार करा. एक पळीभर पाणी सोडा. अनेन कृतपूजनेन पंचांगस्थ गणपती प्रीयताम. गुरुजी नमस्कार करतो मी. नमस्कार. गुरुजी, आता आपण गुढीपूजन सांगितलं आणि त्या पद्धतीनं सर्व श्रोत्यांनी गुढीपूजन देखील केलेलं आहे, पंचांगस्थ गणपती पूजन देखील केलेलं आहे. ही गुढी उभी करण्यापाठीमागे शास्त्रीय कारण काय आहे? असं पहा, चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीस गुढीपाडवा हे नाव आहे. तसंच वर्ष प्रतिपदा असंही या तिथीला म्हणतात. गुढी म्हणजे कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे किंवा धातूचे एक भांडे पालथे घालावे आणि त्याला कडुलिंबाचा फाटा, फुलांचा हार, साखरेचा हार, आंब्याचा फाटा इत्यादी सगळं बांधून दारात ती गुढी उभारायची. त्या गुढीला ब्रह्मध्वज असं म्हटलेलं आहे. आणि मग ती उभारल्यानंतर तिची पूजा करतात. पण या पाठीमागे काही कथा किंवा असं आख्यायिका वगैरे काही आहे का? हो, कसं आहे, ब्रह्मपुराणात याच्याबद्दलचा सगळा इतिहास सांगितलेला आहे. तो असा आहे, ब्रह्मदेवानं चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळी समस्त विश्व निर्माण केलं आणि कालगणनाही ती सुरू केली. विश्वाच्या जन्मदिवसाची आठवण म्हणून आपण चैत्रशुद्ध प्रतिपदेला ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी उभारून त्याचं पूजन करतो. बरोबर आहे. घराला तोरणं बांधतो. तसंच हा दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी आणखी एक कारण आहे. ते म्हणजे काय, तर रामचंद्राने रावणाचा वध करून सीतेसह याच दिवशी अयोध्येमध्ये प्रवेश केला. याची आठवण म्हणूनही आपण ही गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करतो. या दिवशी पंचांगस्थ गणपतीचं पूजन केलं जातं आणि मग ब्राह्मण पूजन करतात आणि मग ब्राह्मणाकरवी त्या पंचांगातलं वर्षफल ऐकण्याची परंपरा आहे. ही अजूनही अनेक गावातून चालू आहे. बरं, पण या दिवशीच हे संपूर्ण पंचांग जाणून घ्यावं असं म्हटलं जातं, त्याचं कारण काय आहे? कसं आहे ना, शालिवाहन शकाची सुरुवात या दिवशी होते आणि वर्ष प्रारंभ आहे आणि सर्वसामान्य माणसाला वर्षभरात काय काय घडणार आहे या भविष्याची उत्सुकता तर असतेच. बरोबर आहे, कारण आजही ग्रामीण भागामध्ये भटजींना विचारलं जातं की यावर्षी पाऊस कसा आहे. हो, पाऊस पाण्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीने, पिकांचं नियोजन करण्याच्या दृष्टीने पुढची परिस्थिती काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून पंचांग वाचून वर्षफल समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्याचं, आपल्या संपूर्ण कर्मांचं नियोजन करावं. या हेतूनं वर्षफल हे त्या दिवशी सांगितलं जातं. बरोबर आहे. गुढीला आपण बघितलं की कडुनिंबाचा पाला देखील किंवा कडुनिंबाचा फाटा लावण्याची पद्धत आहे. तसं बघायला गेलं तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कडुनिंबाचं महत्त्व आहेच आहे आणि त्या दिवशी आपण कडुनिंबाच्या फुलांचा सेवन देखील करतो. तर ते कसं म्हणजे कशासाठी करतो आणि ते कसं करावं? या दिवशी अमृतापासून निर्माण झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांची आणि फुलांचे मिरे, हिंग, मीठ, ओवा आणि साखर यांच्यासह चूर्ण करून ते भक्षण करावं. यामुळे होतं काय, तर सर्व रोग व्याधींचा नाश होतो. सुख, विद्या, आयुष्य आणि संपत्ती हे प्राप्त होतात. हे कडुनिंब चूर्ण खरं तर पूर्ण चैत्र मासभर दररोज खावयास हवं. तसं झाल्यास उन्हाळ्यातील होणारे कोणतेही विकार आपल्याला होणार नाहीत. पण अकरणात मंद करणं श्रेय या उक्तीप्रमाणे
संपूर्ण महिनाभर शक्य नाही, हं, तर प्रारंभाला तरी हं. म्हणून पहिल्या दिवशी तरी सर्वांनी हे चूर्ण जरूर जरूर खाल्लं पाहिजे. बरोबर आहे. तसं बघायला गेलं तर गुढीपाडवा हा ज्या 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, त्यातला एक महत्त्वाचा असा मुहूर्त आहे आणि या दिवशी अनेक उपक्रम देखील सुरू केले जातात, उदाहरणार्थ पाणपोई वगैरे. त्या संदर्भात काय सांगता येईल? या दिवशी सर्व मंगल प्रभाती लवकर उठावं, तैलाभ्यंग स्नान करावं, हं. नवीन वस्त्र धारण करावीत, गुढीची, देवांची आणि पंचांगस्थ गणपतीची पूजा करावी, बर. सर्व कुलदेवतांना, उपास्य देवतांना वंदन करावं, घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा आणि मग विविध कार्यांची सुरुवात करावी. यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसभर उत्साह राहील, आळस येणार नाही आणि वर्षाची प्रारंभ जर असा सुंदर उत्साहाने झाला हो. तर पूर्ण वर्षभरही तो उत्साह तसाच राहावा अशी मंगलमय प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करावी, अशी आपली परंपरा आहे. गुरुजी, नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते, चैत्र महिन्यापासून, प्रतिपदेपासून होते. यामध्येच वसंत ऋतू देखील असतो. मग या महिन्याबद्दल आणखीन काय सांगता येईल? चैत्र मास हा चांद्र वर्षाचा पहिला महिना आहे. हं, या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा तिच्या मागे पुढे हं. जवळच्या दिवशी चित्रा नक्षत्र असतं, बर. म्हणून या नक्षत्रावरून याला चैत्र असं नाव मिळालंय. हं, हं, हं. याच महिन्यापासून वसंत ऋतू सुरू होतो. होय. चैत्र शुद्ध प्रतिपदेस संवत्सराचा आरंभ होतो. हं. या दिवशी सूर्योदयी जो वार असेल त्याला वर्षेश म्हणतात. बर. याच दिवशी चंडिकेच्या नवरात्राला प्रारंभ होतो. हं. याच दिवशी प्रपादानाला म्हणजेच पाणपोई घालण्याला सुरुवात करतात. बर. 4 महिने प्रपादान शक्य नसेल तर रोज किंवा एक दिवशी तरी गार पाण्याने भरलेला मृत्तिकेचा घट हं. हा दान द्यावा असं सांगितलंय. बर. यातून काय दिसतं? आपली सामाजिक बांधिलकी जपली जाते. हं. चैत्र शुद्ध तृतीयेला शंकराचं गौरीचं पूजन करतात. बर. पुढे महिनाभर त्यांचा दोलोत्सव करतात. हं. या तृतीयेला मत्स्य जयंती असते. हं. चैत्र शुद्ध पंचमी ही कल्पादी तिथी आहे. ब्रह्मदेवाच्या दिवसाची आदी तिथी तिला कल्पादी असं म्हणतात. बर. या महिन्यात शुद्ध अष्टमीला भवानीची उत्पत्ती झाली आहे, हं. म्हणून या दिवशी भवानीचं दर्शन घ्यावं असंही सांगितलंय. बर. या दिवशी अशोक कलिका प्राशन हाही एक विधी सांगितलेला आहे. हं, हं, हं. चैत्र शुद्ध नवमी ही रामनवमी होय. बर. या दिवशी राम जन्मोत्सव साजरा करतात. होय. चैत्र शुद्ध एकादशीला दोलोत्सव सांगितला आहे. या दिवशी वैष्णव लोक लक्ष्मीसह विष्णूचं आंदोलन करतात. हं, हं, हं. चैत्र शुद्ध द्वादशीला दमनोत्सव म्हणजे विष्णूची दवण्यानं पूजा करण्याचा विधी आहे. बर. चैत्र शुद्ध त्रयोदशीला अनंग व्रत विहित आहे. हं. चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमत जयंती उत्सव साजरा करतात. हं. चैत्र कृष्ण त्रयोदशी शततारका नक्षत्रानं युक्त असल्यानं ती 100 सूर्यग्रहणांशी समान होते. ती शनिवारी आली असता महावारुणी योग होतो. हं, हं, हं. चैत्र मासात रोज सकाळी हं. आपल्या सुवासिनी भगिनी हं. रोज सकाळी अंगणाचा एक चौकोन सारवून त्याच्यावर विशिष्ट प्रकारची रांगोळी घालतात. बर. त्याला चैत्रांगण असं म्हणतात. वा. गुरुजी, चैत्र महिन्यामध्येच गौरीची तीज देखील असते. आपल्याकडं चैत्रा गौर बसवली जाते, तर त्या संदर्भात काय सांगता येईल? चैत्र शुद्ध तृतीया या दिवशी महाराष्ट्रातील गौरीला दोल्हाऱ्यात म्हणजे पाळण्यात बसवतात. हं. पुढे महिनाभर तिची पूजा करतात. बर. या महिन्यात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा जमेल त्या दिवशी एका दिवशी हळदी कुंकवाचा समारंभ करतात. हं. त्यावेळेला त्यासाठी गौरी पुढे रांगोळ्या काढतात. गौरीला वस्त्रालंकाराने नटवतात, सजवतात आणि तिच्या पुढे रंगबेरंगी चित्र, नाना प्रकारची फळं, अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ इत्यादी मांडून तिची छान आरास करतात. बर. आसोल्या नारळांना कुंच्या बांधून ती लहान बाळं म्हणून तिच्या समोर ठेवली जातात. हं. कोकणात हळदी कुंकवाला आलेल्या सुवासिनींचं आणि कुमारिकांचं पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप देतात. हं, हं, हं. त्यावरून शिरा असलेली शिंपी फिरवतात. बर. ते सजवण आहे. हं, हं. भिजवलेल्या हरभऱ्यांनी आणि फळांनी त्या कुमारिकांची आणि सुवासिनींची ओटी भरतात. बर. देवीच्या नैवेद्यातील आंब्याची डाळ आणि पन्ह हे सर्वांना प्रसाद म्हणून देतात. खरंच आहे. यातून असं दिसतं की महिलांनी एकत्र येण्यासाठी जे जे उत्सव किंवा सण साजरे होतात त्यापैकीच हा एक उत्सव आहे. यामुळंच
सर्व विचारांची देवाणघेवाण होते, हं, सर्व सद्विचारांची देवाणघेवाण होते, हं? आणि ओलावा वाढतो, एकमेकाबद्दलचा आपलेपणा वाढतो, कलेची देवाणघेवाण होती. खरंच आहे की. तेव्हा माझं तरी असं मत आहे हं. की सर्व हिंदू भगिनींनी हा सण आपल्या शक्तीनुसार, वेळेनुसार जरूर जरूर करावा. गुरुजी, चैत्र महिन्यामध्येच रामनवमी सुद्धा येते. मग ही कशी साजरी करावी? कसं आहे, राम आणि कृष्ण हं, हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे निष्ठा केंद्र आहेत. बरोबर आहे. ह्या रामकृष्णांच्या रंगात भारत जेवढा रंगला आहे हं, तेवढा दुसऱ्या कोणाच्याही रंगात रंगलेला नाही. खरंच आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये हं, त्यांचं प्रेमशासन अजूनही चालू आहे. हं, हं, आपल्या जीवनात राम पूर्णतः एकरूप झालेला आहे. हं, भारतातील खेड्यात दोन व्यक्ती रस्त्यात एकमेकासमोर आल्या, एकमेकाला भेटल्या, हं, तर त्या परस्परांना हात जोडून राम राम म्हणतात. बरोबर आहे. कोणत्याही सुव्यवस्थित आणि संपन्न राज्य व्यवस्थेसाठी रामराज्य हा शब्द पर्याय म्हणून वापरला जातो. हो ना. मर्यादा पुरुषोत्तम रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता झाला. हं, भर दुपारी आणि कडकडत्या उन्हात हं, श्रीरामाचा जन्म झाला. हं, जीव आणि जग जेव्हा आधी आणि उपाधी यांनी तप्त होतात, हं, तेव्हा त्यांना शांती आणि सुख देण्यासाठी हं. प्रेम, पावित्र्य आणि प्रसन्नतेचा तेजपुंज असा प्रभू रामचंद्र जन्म घेतो. वा. रामाचा जन्मोत्सव भारतात ठिकठिकाणी मोठ्या धूमधडाक्यानं साजरा केला जातो. हं, कारण त्याच्या जन्मानं आणि जीवनानं संपूर्ण राष्ट्राला मननीय असं मार्गदर्शन लाभलेलं आहे. हो ना. कौटुंबिक, सामाजिक आणि नैतिक तसंच राजकीय मर्यादेत राहूनही हं. पुरुष हा उत्तम कसा होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम रामाचं जीवन आपणाला समजावतं. खरंच आहे. रामाच्या जीवनात असलेल्या सद्गुणांनाही आजच्या दिवशी समजावून घेतलं पाहिजे. हं, ज्याला राम व्हायचं आहे त्यानं रामाचा एक एक गुण घेतला अथवा आत्मसात केला तर तो खरोखर एक दिवस राम होऊन जाईल आणि रामराज्य निश्चित येईल. राम आपल्यासमोर कौटुंबिक आदर्श ठेवून गेलाय. हं, उत्तम मातृपितृभक्ती, उत्तम मित्रप्रेम, उत्तम बंधुप्रेम, हं, उत्तम पत्नीप्रेम हेही आदर्श ठेवून गेलाय. रामाला स्वतःची जन्मभूमी अतिशय प्रिय होती. हं. म्हणूनच किष्किंधेचं राज्य वालीला मारल्यावर त्याला मिळालं होतं, हं, रावणाला मारल्यावर लंकेचंही राज्य त्याला मिळालं हो होतं. ना. पण दोन्हीही राज्याकडे आपला अधिकार न गाजवता त्यांच्या वंशजांनाच राज्यावर बसविलं. हं, अशा या रामाच्या भारतवर्षात जन्म लाभणं हं. दुर्लभ आहे. हो ना. त्यामुळं या भूमीत ज्यांना जन्म मिळाला त्यांना त्या भूमीची महत्ता कोण समजावणार? रामभक्तांचं हे काम आहे. रामनवमीच्या दिवशी या कार्यासाठी कटिबद्ध व्हावं. सर्व मानवास प्रेरणा देणाऱ्या आकाशासारख्या विशाल, हिमालयासारख्या उत्तुंग उदात्त आणि सागरासारख्या गंभीर रामाच्या जीवनाचा विचार करून त्याचे विचार आणि संस्कृती समाजात टिकवून ठेवण्यासाठी कृतनिश्चय बनलो तरच खऱ्या अर्थानं रामनवमी साजरी केली असं म्हणता येईल. वा, खरंच छान माहिती सांगितली तुम्ही. आता रामाचा भक्त हनुमंत, हनुमंताच्या जन्माविषयी काय सांगता येईल? चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला हनुमत जयंती साजरी केली जाते. हं, जगातील 7 चिरंजीवात ज्याची गणना आहे अशा श्री रामभक्त हनुमंताचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला. हं, नंदीशिवाय जसं शंकराचं देऊळ असूच शकत नाही, हो ना. तसंच हनुमंताशिवाय श्रीरामाच्या देवळाची पूर्णता होत नाही. हं, भगवान भक्ताशिवाय अपुरा या भावनेचं दर्शन या घटनेतून होतं. बर. श्रीरामाने हनुमंताला उत्तरकांडात धीर, वीर, राजनीती निपुण, प्राज्ञ वगैरे विशेषणांनी संबोधलं आहे. आपण हनुमान जयंती साजरी करतो कारण हनुमंताने अंतर्बाह्य शत्रूवर विजय मिळवला होता. बर. हनुमान बल बुद्धी संपन्न होता. हं, त्याला मानसशास्त्र, राजनीती, साहित्य, तत्वज्ञान इत्यादी शास्त्रांचं सखोल आणि उत्तम ज्ञान होतं. आज ठिकठिकाणी रावण आणि कुंभकर्ण भरलेले आहेत. हं, यावेळी रामभक्त हनुमंताची अत्यंत गरज आहे. रावणी विचार आणि वृत्ती यांचं दहन करणाऱ्या वीर मारुतीची आज गरज आहे. हं, रामाच्या संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या दास मारुतीची समाज मागणी करीत आहे. तरीच अशा आजच्या युगातील तरुणांनी
असं मारुतीसारखं बनण्याचे संकल्प हनुमत जयंती दिवशी करून तसं वागण्याचा प्रयत्न केला तरच खऱ्या अर्थानं हनुमत जयंती साजरी केली असं म्हणता येईल. वा, खूपच छान. अशा पद्धतीनं चैत्र महिन्यातल्या विविध सणांचा सर्वांनी एकत्र येऊन उत्साहानं श्रद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणानं साजरे करावेत आणि त्याचा आनंद सर्वांनी घ्यावा हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. आणि आता या सरते शेवटी पुन्हा एकदा सर्वांना नूतन संवत्सराच्या खूप खूप शुभेच्छा.